लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काकी आनंदला गादी आणायला सांगत असताना अद्वैत तेथे येतो आणि विचारतो कसलं डिस्कशन चालू आहे. तर काकी म्हणते, अरे कलाची कंबर दुखत आहे आणि तिचं अंथरूण पण सगळं खराब झालं आहे, त्यामुळे मी तिच्यासाठी तिला गादी आणायला सांगत आहे. तर अद्वैत म्हणतो कशाला, आणि आतापर्यंत तिचं अंथरूण सुद्धा वाळलं असेल. आणि अंजूला विचारतो, अंजू तिचं अंथरूण सुकलं आहे का? तर अंजू म्हणते नाही सुकलं आणखी. तर अद्वैत म्हणतो ठीक आहे, पण ती जिथे राहते तिथे आणखी एक गादी आहे, मी बघितली आहे ती गादी. तर कला म्हणते ती गादी कशी आहे हे तुला माहीत नाही, मी जर त्या गादीवर आडवी झाले तर माझं दुखणं दूर व्हायचं सोडून आणखी वाढेल. त्या गादीच्या कापसाच्या सगळ्या गाठी झाल्यात. तर अद्वैत म्हणतो गाठी झाल्यात मग काय एवढं, नखरे करू नकोस, मला नाही वाटत त्यात एवढा काही प्रॉब्लेम आहे. तर काकी म्हणते, अरे अद्वैत असं काय बोलतो आहेस, बघ तिला किती त्रास होतो आहे, आणि ते या अवस्थेत जर सतरंजीवर किंवा सोफ्यावर झोपली तर तिचा त्रास आणखी वाढेल. तर कला म्हणते जाऊ द्या ना रजनी मॅडम, त्याला स्वतःपेक्षा दुसरं कोणी दिसलं तर ना. तर अद्वैत म्हणतो तोंडाला येईल ते बोलू नको. एकतर एवढ्या कष्टाने, तेवढ्यात अद्वैत बोलायचं थांबतो. तर कला म्हणते एवढं सगळं झालंय तरी त्याला त्याचेच कष्ट दिसतात. तर कला म्हणते असे काय कष्ट केलेस रे तू? तर रजनी म्हणते असे नका भांडू दोघे, आणि आनंदला म्हणते तुला सांगितलेलं काम कर. तर अद्वैत त्याला थांबवतो आणि म्हणतो मी एक काम करतो, मी ऑनलाईन चेक करतो. आणि म्हणतो बाप रे, 1,500 रुपये, एका साध्या गादीची किंमत 1,500 रुपये. तर कला म्हणते जाऊ दे ना चांदेकर, तुझ्यासारखा चिकट आणि कंजूस माणूस मी आयुष्यात कधीच नाही बघितला. सोने हिऱ्याचा व्यापारी तू, आणि तुला साधी 1,500ची गादी महाग वाटते का? असू दे, तू माझ्यासाठी पैसे खर्च करायची काहीच गरज नाही, माझे पैसे मी देईन. आणि आनंदला म्हणते माझ्यासाठी चांगली गादी आणा, पैसे मी देते. तर अद्वैत त्याला म्हणतो ही अशी किरकोळ कामे करत बसू नकोस, माझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, चल माझ्याबरोबर. आणि अद्वैत त्याला घेऊन जातो. तर रजनी म्हणते असा काय आहे हा मुलगा? तर कला मनात विचार करते किती आगाऊ आहे हा चांदेकर. स्वयंपाक झाल्यानंतर मीच जाऊन गादी घेऊन येते. इकडे नैना रूममध्ये बेडवर मोबाईल बघत पडलेली असते. त्यावेळी तेथे राहुल येतो आणि तो नैनाला म्हणतो नैना उठ इथून, हा बेड माझा आहे, तू इथे दिवसभर पडू शकत नाहीस. तर नैना लगेच पोटात दुखायचं नाटक करते. राहुल विचारतो काय झालं? तर नैना म्हणते माझ्या पोटात खूप दुखतंय. असं म्हणतच नैना खाली बसते. तर राहुल म्हणतो नैना उठ आणि वर बस. तर नैना म्हणते नको, मी इकडेच बरी आहे, तो तुझा बेड आहे तर तू बस आरामात. तर राहुल म्हणतो नैना खूप त्रास होतोय का? तर चल आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ. तर नैना म्हणते नको, डॉक्टर काय करणार आहे, मी थोडा वेळ आराम करते, मला बरं वाटेल. तर राहुल म्हणतो असं कसं, तू कोणतंही दुखणं अंगावर काढलेलं मला नाही आवडणार, चल आपण डॉक्टरकडे जाऊ. तर नैना म्हणते नको, डॉक्टरकडे कशाला, आणि या अवस्थेत थोडंसं दुखतं, ते नॉर्मल आहे, डोंट वरी. आणि असं म्हणून परत बेडवर बसते. तर राहुल मनात विचार करतो नाटकी बाई, मी हिला चांगलं ओळखतो, प्रेग्नेन्सीच्या नावाखाली सगळे नाटकं चालू आहेत. तर नैना पण मनात विचार करते आणि म्हणते राहुल, मी पण नैना आहे, तू कितीही माझ्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न केलास तरीही मी तुला सोडणार नाही. इकडे अद्वैत रूममध्ये येऊन स्वतःशीच म्हणतो नशीब मी वेळेवर पोचलो, नाहीतर आनंद गादी आणायला गेला असता. पण आता काय करू, ती गादी घरात कशी घेऊन येऊ, कोणी बघितलं तर त्यावरून नवीन गोंधळ नको आहे मला त्या अति आगाऊचं तोंड लवकरात लवकर बंद करायचंय. रोहिणी पण तिच्या रूममध्ये मनात विचार करत असते. कलाला दरवेळी मध्येच यायचं असतं, तिला तिचं नाक खूप असल्याशिवाय समाधानच होत नाही. त्यावेळी तेथे राहुल येतो आणि म्हणतो मम्मा प्लीज सेव्ह मी. नैना दिवसभर काही ना काही कारणावरून रोज बेडवर लोळत पडलेली असते, मला प्रायव्हसीच राहिली नाही काही. तर रोहिणी म्हणते या सगळ्याला तूच आमंत्रण दिलंस, आणि हा फक्त ट्रेलर आहे, बघ तू पुढे आणखी अडकत जाशील. तर राहुल म्हणतो मला घाबरवू नको, मी आधीच खूप वैतागलेलो आहे. तर रोहिणी म्हणते मी तुला आधीच म्हणलं होतं असं काहीतरी कर की ती लग्नाला पोचलीच नाही पाहिजे, पण तुला तेही नाही जमलं. तर राहुल म्हणतो मला कुठे माहीत होतं कला आणि अद्वैत तिला लास्ट मोमेंटला इथे येऊन उभं करतील म्हणून. पण मम्मा आता असं काहीतरी करायला पाहिजे की ती नैना स्वतः हे घर सोडून जाईल, नाहीतर आबा किंवा सरोज मामी तिला या घरातून बाहेर काढतील. तर रोहिणी म्हणते नैनाला जर आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचं असेल ना, तर आपण असं काहीतरी करू की डॅड स्वतःच त्या नैनाला बाहेर काढतील. रात्र झालेली असते. तर अद्वैत विचार करतो आता सगळे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये गेले असतील, तर मी पटकन बाहेर जातो आणि गादी घरामध्ये घेऊन येतो. कला विचार करत असते की आत्ता सगळी कामं झाली आहेत आणि जेवायला आणखी वेळ आहे, तर मी स्वतःच जाऊन गादी घेऊन येते. या आगाऊकडून काही अपेक्षा ठेवणे चुकीचं आहे, जराही माणुसकी नाही त्याला. इकडे सोहम रजनीकडे येतो. तर रजनी विचारते काय म्हणाली आजी?
आवडले का लाडू? तर सोहम म्हणतो प्रचंड आवडले. आपण ना तिच्याकडे नेहमी गेलं पाहिजे. किती मजा आली मला आणि मी येणार म्हणून तिने मला लहानपणी जे काही आवडायचं ते सगळं बनवलं होतं. तर रजनी म्हणते तू तिचा लाडका नातू आहेस ना? तर सोहम म्हणतो तू सुद्धा तिची लाडकी लेक आहेस आणि म्हणूनच तिने तुझ्यासाठी ओल्या नारळाच्या वड्या पाठवल्यात. तर रजनी म्हणते दे लवकर. रजनी ती वडी खाते आणि म्हणते हे म्हणजे स्वर्ग सुख. तिच्या हातची चव काही मला जमत नाही. तर सोहम म्हणतो तिने लोणचं सुद्धा पाठवलंय, ते मी खाली किचनमध्ये ठेवलंय. आई आजीला ना तुझी प्रत्येक आवड निवड माहिती आहे. शेवटी मी तिला म्हणालो पुढच्या वेळी जेव्हा येईल ना तेव्हा आईला घेऊनच येईल. मग आपण मस्त एक पंगत करू आणि पोटभर जेवण करू. आपण खरंच आई आजीकडे गेलं पाहिजे कारण ते खूप मिस करतात आपल्याला. तर रजनी म्हणते मी पण त्यांना खूप मिस करते. तर सोहम म्हणतो मग तू दर 15 दिवसांनी त्यांच्याकडे का नाही जात? म्हणजे तुला पण कळेल त्यांना काय हवंय काय नकोय. आई आजी आता खूप थकली आहे. तर रजनी म्हणते मी जर तिथे गेले तर इकडचं सगळं कोण बघेल? तर सोहम म्हणतो बघेल कोणीतरी. तू खरंच तिकडे जा. आई आजीला खूप बरं वाटेल आणि तुला सुद्धा थोडा चेंज मिळेल. इकडे अद्वैत गपचूप बाहेर जात असतो तर ते कला पाहते. तर कला विचार करते याचं काय चाललं आहे नक्की? हा असा लपत छपत का बाहेर चालला आहे? तर कला त्याच्या मागे येऊन गपचूप बघत असते आणि म्हणते याचं काय चाललंय नेमकं? माझं घर आहे माझं घर आहे असं टिमक्या मारत असतो आणि असा गपचूप जातो. स्वतःच्याच घरात असा चोरासारखा फिरतोय. काहीतरी गडबड नक्की आहे. सोहम कलाजवळ येतो तर कला म्हणते तुझ्या दादाचा काहीतरी उद्योग चालू आहे बघ. तर सोहम तेथून हसतच निघून जातो. अद्वैत ती गादी घेऊन घरामध्ये येत असतो तर त्याचा पाय अडखळतो आणि तो त्याच्यासमोर कलाला पाहतो. कला त्याला विचारते कोणासाठी आणली आहेस ही गादी? तर अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी. तुझ्यासाठी खूप प्रेमाने आणली असं समजू नकोस. तर कला म्हणते माझ्यासाठी तू आणि प्रेमाने? स्वप्न पडलं तर दचकून उठेल मी. तुझ्याकडून प्रेमाभिमाची काही अपेक्षाच नाही. ज्याला प्रेम या शब्दाचा अर्थच माहिती नाही तो काय प्रेम देणार? तर अद्वैत म्हणतो तू काय समजतेस मला? मी प्रेमाने कुठली गोष्ट करू शकत नाही का? तर कला म्हणते तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्याशी बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. तर अद्वैत म्हणतो ऐक ही गादी तुझ्यासाठीच आणली आहे. कारण कोणाची काही ऐकून घ्यायची सवय नाही मला. आणि मला जाताना वाटेत एक गरीब गादीवाला दिसला त्याला मदत म्हणून. तर कला म्हणते रस्त्यावर फळं फुलं विकतात असं ऐकलं होतं. रस्त्यावर गादी विकणारा गरीब माणूस पहिल्यांदाच ऐकते. तो गादी विकत होता तर त्याला विकू द्यायचं होतं ना. माझ्यासाठी गादी? तर अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी आणलीच नाहीये. त्या गरीब माणसाला मदत म्हणून मी गादी आणलीये. आता आणलीये तर मग घे ना. तर कला म्हणते पण तू एवढी मदत केलीस ना त्याला आणि एकाच दिवसात 2-2 जणांवर उपकार केलेले कसे दिसतील? शोभतं का तुला? त्यापेक्षा तू त्याला मदत केलीस ना मग एकावर उपकार बास झाले. मला नको ही गादी. तर अद्वैत म्हणतो किती बोलतेस ग? तुझी पाठ दुखतीये ना आणि सांगितलं ना आता आणलीये गादी तर झोप ना गादीवर जाऊन. तुझ्यासाठी कुठली गोष्ट कौतुकाने करावी अशी तू नाहीच आहेस. पण तुझं बोलणं मला 1000 वेळा ऐकून घ्यायचं नव्हतं. आणि उपकार केले तुझ्यावर असं समजून घे ही गादी. तर कला म्हणते उपकार म्हणून आणलीस का तू ही गादी? तर मला नकोय ही गादी. माझ्या पाठीची अवस्था ही तुझ्यामुळे झाली. रजनी मॅडम दुपारी म्हणत होत्या आनंदला जाऊन गादी घेऊन ये पण तू त्यालाही थांबवलंस. आणि आता स्वतः गादी आणून मला उपकाराची भाषा दाखवतोयस. कला अंजूला आवाज देते आणि तिला म्हणते तुझी गादी जुनी झाली आहे ना मग ही गादी तुला ठेव. तर अंजू ती गादी घेऊन जाते. तर अद्वैत म्हणतो किती इगो आहे ग तुझ्या. तुझ्यासाठी मी एवढी मेहनतीने गादी आणली आणि तू? तर कला म्हणते तू माझ्यावर उपकार म्हणून ती गादी आणलीस आणि मला तुझ्याकडचे कोणतेही उपकार माझ्यावर नकोयत. तर अद्वैत म्हणतो ठीक आहे झोप तशीच. तर कला म्हणते झोपतच होते आणि झोपेन तू सांगायची गरज नाही असं म्हणून तेथून निघून जाते. रजनी तिच्या आईला फोनवर बोलत असते. म्हणते वड्या खूप छान झाल्या होत्या अगदी पूर्वीसारख्या. घरात सगळ्यांना दिल्यात. फक्त हे घरी नव्हते म्हणून यांना द्यायच्या राहिल्यात. ते घरी आले की मी त्यांना देते. तेवढ्यात ते रूममध्ये आलेले असतात त्यामुळे रजनी फोन ठेवून देते. तर रजनी त्याला सगळं सांगत असते की सोहम आईकडे गेला होता. तिकडे काय झालं? आईने नारळाच्या वड्या पाठवल्या. आणि तो सांगत होता की आई म्हणाली तिला मला भेटावंसं वाटतंय. तिने मला घरी बोलावलंय. आणि त्याला नारळाची वडी द्यायला लागते तर तिचा नवरा तिला म्हणतो रजनी काय चाललंय तुझं? लहान मुलासारखं आल्यापासून मागे लागली आहेस. वडी खायची आहे का? दे खातो. नाहीतर परत तेवढ्यावरून रडत बसशील. तो ती वडी खातो आणि तोंडातून बाहेर काढतो आणि म्हणतो काय आहे हे? खवट नारळाचा वास येतोय त्याला. नारळ कधीचा आहे कोणास ठाऊक. सगळी तोंडाची चव घालवली. तर रजनी म्हणते मी स्वतः खाऊन बघितल्यात. तर तिचा नवरा म्हणतो तुझ्या आईने केल्यात म्हणल्यास तुला आवडणारच. मला बिलकुल आवडल्या नाहीत. मला नकोयत. आणि घरातल्या सगळ्यांना देऊ नकोस नाहीतर त्यांची पोटं बिघडतील. हे ऐकून रजनीला खूप वाईट वाटतं. कला सोफ्यावर झोपलेली असते तर अद्वैत तिथे येतो.
कला म्हणते याचं काय काम आहे आता एवढ्या रात्री. ती अद्वैतला विचारते नेमका कोण आहेस तू. तर अद्वैत म्हणतो कोण म्हणजे. तर कला म्हणते घुबड आहेस का वटवाघूळ आहेस. तर अद्वैत म्हणतो काहीतरी नॉनसेन्स प्रश्न विचारतेस. कला म्हणते एवढ्या रात्रीचं फिरतोयस म्हणून विचारते. तर अद्वैत म्हणतो तू काय शाळेत आहेस का, मी काय असा रोज फिरतो का. तर कला म्हणते आत्ता फिरतोयस ना म्हणून विचारलं, तू नक्की घुबडच असशील. तर अद्वैत म्हणतो हा ठीक आहे मी घुबड आहे. मग तू काय पोपट म्हणून सतत बडबड करत असतेस, थांबतच नाहीस. तर कला म्हणते मी तुला घुबड म्हणाले म्हणून तुला इतर पक्ष्यांची नावे येतात हे दाखवायची गरज नव्हती. आता कशाला आलायस इथे एवढ्या रात्री. तर अद्वैत म्हणतो काही नाही, सहज आलो होतो. सगळे झोपले का, आय मीन दारं खिडक्या बंद केल्या की नाही ते बघायला आलो होतो. तर कला म्हणते बघितल्यास, जा आता झोप. तर अद्वैत म्हणतो जातोच आहे, तू सांगायची गरज नाही आणि डोळे मोठे करून ॲटिट्यूड दाखवू नकोस. सगळी मेहनत वाया घालवली, रात्रीची झोपच लागणार नाही. अद्वैत जायला लागतो तर अंजू तेथे गादी घेऊन येते आणि ती गादी सोफ्यावर ठेवून म्हणते कलाताई ही घ्या तुमची गादी, मला नको. तर कला विचारते काय झालं. तर अंजू म्हणते मला माहिती आहे अद्वैत सरांनी ही गादी तुमच्यासाठी आणली, मग मी कशी काय ठेवून घेऊ. आणि अद्वैत सरांनी खूप प्रेमाने आणली आहे तुमच्यासाठी, तुम्ही नाही घेतली तर त्यांना किती वाईट वाटेल. तसं पण तुमची पाठ दुखत आहे तर ठेवा तुम्हीच. तर कला म्हणते तसं काही नाही अंजू, तू ठेव ती गादी. तर अंजू म्हणते तुमच्यासाठी आणली आहे तर तुम्हीच ठेवा. कला म्हणते माझ्यासाठी नाही आणली ती गादी, एका गरीब माणसाला मदत करायची म्हणून आणली आहे, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, बिंदास्त वापर. तर अंजू म्हणते नको, तुमच्यासाठी आणली आहे तर तुम्हीच ठेवा, थांबा मीच ठेवते. असं म्हणून ती गादी तिच्या रूममध्ये नेऊन ठेवते. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत कला त्या गादीवर झोपताना अद्वैत ते पाहून गपचूप बाहेरून हसत असतो. तर कला येऊन दरवाजा बंद करते. तर अद्वैत स्वतःशी म्हणतो कोण समजते कोणी स्वतःला, माझ्या घरात माझ्या तोंडावर दार बंद करते, मी करणार. घर कोणाचं आहे, माझं आहे ना, मग मी करणार. यापुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.